रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नका। रेल्वे मंत्रालयाने या संदर्भामध्ये आता सूचना दिलेल्या आहेत, सावध राहायला सांगितलंय। बेवारस वस्तू दिसली तर तातडीने 139 या क्रमांकावरती कळवा असंही रेल्वेने म्हटलंय। त्यामुळे एकीकडे सीमावर्ती भागामध्ये हा सगळा तणाव वाढलाय, दुसरीकडे अंतर्गत सुरक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। नागरिकांनी सुद्धा या सगळ्या सतर्कतेविषयी भान बाळगणं आवश्यक आहे आणि याच पार्श्वभूमीवरती रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना काही सूचना केलेल्या आहेत। कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नका। या संदर्भामध्ये काहीही जर तुम्हाला सापडलं, आढळलं, दिसलं तर या सगळ्याची माहिती तातडीने कळवा आणि त्यासाठी 139 ही हेल्पलाईन, हा हेल्पलाईनचा क्रमांक सुद्धा रेल्वेने जारी केलेला आहे। भारताच्या अंतर्गत भागामधल्या स्फोटांच्या शक्यतेमुळे आता सुरक्षेचे काही उपाय केले जात आहेत आणि त्यासोबतच नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। रेल्वे मंत्रालयाने आता प्रवाशांना सतर्क राहायच्या सूचना दिल्या आहेत। सोमेश कोलगे माहिती देतात। सोमेश, नक्कीच भारताच्या अंतर्गत भागातही स्फोटांच्या शक्यतेमुळे सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। रेल्वे मंत्रालय सलग जेव्हापासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हापासून सातत्याने सतर्क आहे, परंतु आता प्रवाशांना अधिकृतपणे त्यांनी याविषयीची माहिती दिलेली आहे की रेल्वेमध्ये कुठलीही संदिग्ध वस्तू दिसली तर त्याला हात लावू नये आणि त्याविषयीची माहिती तातडीने 139 या क्रमांकावर फोन करून कळवावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।